श्रावण महिन्यात केवळ महादेवाची पूजा केल्यानेच तुम्हाला लाभ मिळत नाही, तर या काळात घरात काही झाडे लावल्याने तुम्हाला सुख समृद्धीही मिळते. धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात. अशात आज आम्ही तुम्हाला अशा 5 वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही श्रावण महिन्यात घरी आणू शकता. यापैकी एकही रोप जर तुम्ही तुमच्या घरात लावल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. तुळस. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशीला लक्ष्मीचा अवतार देखील म्हटले जाते. अशात जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला संपत्तीही मिळते. तसंच हवा शुद्ध करण्यासोबतच ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्याची रोज पूजा केल्याने तुम्ही दुःख आणि संकटांपासून सुरक्षित राहता. शमी. शमीची वनस्पती भगवान शिवाला खूप प्रिय आहे. याशिवाय या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो. हे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते. शमीच्या रोपामुळे कुंडलीत सध्याच्या प्रतिकूल शनी अनुकूल होऊ शकतो. शमीची वनस्पती वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. बिल्वपत्र. आम्ही महादेवाला बेलपत्र अर्पण करतो. अशात श्रावण महिन्यात घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने भगवान शंकराची कृपा घरात राहते आणि आरोग्याशी संबंधित समस्यापासूनही सुटका मिळतो. शिवपूजेसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती तुमच्या घरात आशीर्वाद आणू शकते. आवळा. आवळा धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगले मानला जातो. हे लावल्याने घरात सुख शांती नांदते आणि तुम्हाला भगवान विष्णू तसेच इतर देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आवळा फलांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून तुम्ही त्याची रोपे लावून तुमचे आरोग्य देखील सुधारू शकता. पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यात घरामध्ये हे झाड लावल्यास सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात आणि घरात सकारात्मकता राहते. पिंपळाचे झाड पर्यावरण शुद्ध करण्यासाठी आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे. जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर तुम्ही हे रोप लावून तुमच्या घराबाहेर लावू शकता. तर श्रावण महिन्यात ही रोपे घरात लावल्याने धार्मिक आणि आरोग्य लाभ होतात. ही झाडे केवळ वातावरण शुद्ध करत नाहीत, तर कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती आणतात. त्यामुळे श्रावणात या 5 पैकी एक रोप तुम्ही नक्कीच तुमच्या घरात लावू शकता.